नमस्कार, मी साक्षी अणासाने यस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाई गडबडीत जिल्हा सर्व उपचार रुग्णालयासह महिला व नवजात शिशु रुग्णालयाचं लोकार्पण. भाजपला डोकेदुखी ठरलेल्या मंगलवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर मान्यता. राज्यात उन्हाचा चटका, मालेगावात पारा 40°C पार. नोकऱ्यांमध्ये आरक्षण ते दरवर्षी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत. काँग्रेसकडून महिलांसाठी 5 मोठ्या घोषणा. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात, मनोज जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा. भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातील लोकसभेसाठी 20 उमेदवार रिंगणात. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. मराठा विद्याप्रसारक समाजाचे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. काल दिनांक 13 मार्च 2024 रोजी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय वडनेर भैरव येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय वडनेर भैरव येथे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून कर्मवीर रावसाहेब थोरात हे निष्काम कर्मयोगी होते असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य श्री LP मते सर यांनी केले. तर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री SD सोनवणे सर यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याविषयी आपल्या मनोगतामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना केली. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गावोगावी खेडोपाडी शाळांची उभारणी केली. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. वणी तालुक्यात दिंडोरी या छोट्याशा गावातले आणि सुकणे येथे जन्मलेल्या कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शाळा सुरू केला. त्यासाठी दारोदारी जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कर्मवीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण आत्मसात करावे असाच आशावाद SD सोनवणे सर यांनी व्यक्त केला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यालयाच्या गीतमंच विद्यार्थ्यांनी साजरा केला. विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री लोखंडे सर व गीतमंच विद्यार्थिनींनी जनकल्याणी देह जिजवून लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो, लाख लाख वंदना हे गीत सादर करून कर्मवीर रावसाहेब थोरात यांना विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री LP मते सर, उपप्राचार्य श्रीमती SG भांबरे मॅडम व पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कुंभाडे सर यांच्या समवेत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री SD सोनवणे, श्री BS जगताप, श्री PK पगारे, श्री BJ पातळी, श्री VK पवार, श्री SP सोनवणे, श्री RP सोनवणे, CMP पवार, श्री MM यशवंते, श्री RB गोसावी, श्री VK राजभोग, श्री SM बागुल, श्री MB पाटील, श्री KS दळवी, श्री KT शिंदे, श्री MM वाघ, श्रीमती खुटे, श्रीमती खेलुकर, पगारे, वाघ, बाविस्कर, दाभाडे, जाधव, शिरोडे, पवार, परदेशी, कदम, जाधव, कंढाळे, कार्यालयीन सेवक, श्री ठाकरे, तागड, वाटपाडे, श्रीमती जाधव, श्री शिरसाट, श्री मत्सागर, श्रीमती शिंदे, श्री वाटपाडे, श्री ठोंबरे, श्री पवार, श्री पोटिंदे, श्री आव्हाड, श्री फटांगरे, श्री भैरव, श्री भरव, श्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SD चौधरी सर यांनी केले तर आभार श्री उन्हवणे घनश्याम सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाच्या आदरणीय उपप्राचार्य भांबरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करावं. चला प्लीज सर.
येसमाडसाठी भाऊसाहेब लोखंडे, वडनेर भैरव. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली असून उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला. भारती पवारांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. भारती पवार यांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानले. या प्रसंगी भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे, भाजप दिंडोरी तालुका अध्यक्ष शामराव मुरकुटे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो आपकी बार फिर एक बार मोदी सरकार भारत माता की वंदे मातरम नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आपकी बार मोदी सरकार फिर एक बार फिर से एक बार मोदी सरकार डॉक्टर भारतीय पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. येसमाडसाठी अशोक निकम, दिंडोरी. शासकीय वन खात्यात गायरान जमिनी भूमिहीन, दलित, आदिवासी, कष्टकरी यांच्या नावे करण्यात यावे, तर EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. शासकीय वृद्धापकाळ योजनेचे प्रकरण मंजूर करावे. लखमापूर व जवळके परिसरातील मेगाफाईन कंपनी व दालमिया कंपनीचे प्रदूषणयुक्त प्रकल्प बंद करावे. औद्योगिक परिसरातील कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्या. अशा व अनेक स्थानिक मागण्या अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संस्थेचा जनआक्रोश मोर्चा नुकताच संपन्न झाला. या मोर्चाचे आयोजन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष व लखमापूरचे माजी सरपंच रविराज सोनवणे यांनी केले. या मोर्चाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाजारापासून ते महामार्गाने मोर्चात घोषणा देत दिंडोरी तहसील कार्यालयासमोर जाऊन तहसील कांबळे यांनी समोर येऊन मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले. स्थानिक मागण्या त्वरित सोडवू तर इतर मागण्यांसाठी शासनाकडे शिफारस करू पाठवण्यात येतील असे आश्वासन केले. यावेळी रवींद्र जाधव म्हणाले की भूमिहीनांच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्ष लढा चालू आहे. वन खाते व गायरान जमिनी भूमिहीनांच्या नावे करण्याबाबत वन खाते व गायरान धारकाच्या समितीमार्फत वेळोवेळी शासन दरबारी अर्ज केले, मोर्चे काढले, आंदोलन उभारले. त्याचे दखल घेऊन शासनाने अनेक निर्णय काढले, परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. यासाठी कारणीभूत तलाठी मंडळ अधिकारी, तहसीलदार असल्याचा आरोप यावेळी रवींद्र जाधव यांनी केला. तसेच लखमापूर येथील मेगाफाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व दालमिया कंपनीमुळे जलप्रदूषण व वायू प्रदूषण वाढले असून लखमापूर परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप देखील केला. सदर प्रदूषणयुक्त प्रकल्प बंद करावा अथवा कंपनीच्या विरोधात अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीचे रविराज सोनवणे यांनी दिला. या मोर्चात राहुल सोनवणे, चेतन गांगुर्डे, अमोल गवई, साहिल सोनवणे, वर्षा सोनवणे, सुनीता गायकवाड, पूजा महाले आदींसह स्त्रिया व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, उपनिरीक्षक देशमुख, गोपनीय पोलीस हवालदार भोई यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याचप्रमाणे राज्यामधल्या EVM मशिनी ह्या बंद करण्यात याव्यात आणि पुन्हा बॅलेट पेपरवर या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात अशी आपली या ठिकाणी मागणी आहे. MIDC लखमापूर या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांना त्या कंपनीमध्ये कामावर घ्यावे आणि त्याचप्रमाणे सदर कंपनीमध्ये जे काही अपघात होत असतील त्या सर्व कामगारांचा इन्शुरन्स विमा त्या कंपनीच्या माध्यमातून उतरवण्यात यावा. अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. रवी पवार
या सेवली उचित चौकशी करून गावकऱ्यांना नागरिकांना न्याय द्यावा अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. शेळगाव येथील 111 गट नंबर मध्ये गेल्या 50 वर्षापासून आदिवासी बांधव राहतात. त्या बांधवांच्या नावावरती घरकुलं त्या ठिकाणी ताबडतोब करावे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. या मागणीच्या संदर्भात आदरणीय तहसीलदार साहेब हे शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. त्या ठिकाणी परित्यक्ता घटस्फोटी श्रावणबाळ योजना, संजय निराधार योजना या योजनेअंतर्गत ज्या काही निर्धारांचे प्रचलन आपल्याकडे प्रलंबित आहे ते प्रचलन ताबडतोब आपण निकाली काढावेत आणि त्यांना मानधन वाढवून द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत. जवळकी दिंडोरी या ठिकाणच्या MIDC मध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रादुर्भाव आढळलेला आहे. त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी रवी पवारांना कोण म्हणता देश नाही, कोण म्हणता देश नाही. आमच्या मागण्या मान्य करा. बोलो, जोर से बोलो, ताकद से बोलो, हिम्मत से बोलो. आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे. आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे. आमची जागा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे जाति लेके, कावी लेके, अरे पत्थर लेके, अरे काठी लेके, कोण गणिता? आणि कोण म्हणतंय ते येत नाही. कोण म्हणतंय ते येत नाही. आणि कोण म्हणतंय ते येत नाही. बोल दलिता, बोल आदिवासी, बोल भीमसैनिका, बोल शिवसैनिका. अरे जोर से बोल, ताकत से बोल, हिम्मत से बोल. बोल मेरे भाई, बोल मेरे ताई, बोल मेरे भाई, बोल मेरे ताई. आदिवासी, दलित का, बहुजन का, समाज का. अरे जोर से बोल, ताकत से बोल. लोकांना उपासमारी होत आहे. उपासमारीच्या माध्यमातून लोक दारूच्या व्यसनाधीन होत आहे आणि खोटे गुन्हे दाखल होत आहे. तर पोलीस प्रशासन असेल किंवा अजून काही प्रशासन असेल तर लोकांवरती खोटे केसेस दाखल करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे. हे दाबण्याचं काम कार्यकर्त्यांना केलं नाही पाहिजे एवढे सांगतो. आणि सर्वजण आपण आलात, आपले सर्वांचे स्वागत, आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. या मागण्या त्वरित पूर्णत्वास न्यावं अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे. कारण हा अन्याय गोरगरिबावर होत आहे. आज अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदादा जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच लखमापूरचे माजी सरपंच आणि रविभाऊ सोनवणे यांनी जे आंदोलन छेडलं आज त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले उपस्थित सर्व समुदाय यांच्या वतीने माननीय तहसीलदारांना आम्ही नम्र विनंती करतो की तालुक्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि स्थानिक बेरोजगारांना संधी मिळत नाही. म्हणून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे या आंदोलनाचा हा मुख्य हेतू आहे. आणि त्याचप्रमाणे गावोगावी अनेक दलित समाज किंवा आदिवासी समाज यांना घरकुल मिळत नाही किंवा घरकुलासाठी ज्या जागा दिल्या जातात त्या कायमस्वरूपी त्यांच्या नावावर होत नाही. यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तरी या आंदोलनाचा हेतू
चांगला दृष्टिकोन ठेवूनच हे आंदोलन केलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर जागे होऊन या आंदोलनाचा पाठपुरावा करावा किंवा या गरीब आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्या, या आंदोलनाचा हा मुख्य हेतू आहे. आणि या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या प्रत्येकाच्या काहीतरी उणीवा आहेत, या उणीवा लवकरात लवकर शासनाने भरून काढाव्यात आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने शासनास नम्र विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी. मतदार जनजागृती पंधरवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणगाव येथे दिनांक 11 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024 पर्यंत मतदार जनजागृती विशेष उपक्रमाचे नियोजन भारत निवडणूक आयोग यांनी दिल्याप्रमाणे यशस्वी होत असून विद्यार्थ्यांमार्फत मतदार जनजागृतीची मोहीम यशस्वी राबवली जात आहे. दिनांक 11 मार्च 2024 रोजी शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मतदानाविषयी मार्गदर्शन केले. दिनांक 12 मार्च 2024 रोजी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक मारुती मंदिर येथे पालक मेळावा आयोजित करून सर्व पालक मतदार यांचे उद्बोधन केले. 13 मार्च 2024 रोजी गावातून मतदार जागृती फेरी काढली. त्यात माझे मत माझे भविष्य अशा विविध घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. 14 मार्च 2024 रोजी सेल्फी विथ वोटर हा उपक्रम राबविला. या अंतर्गत ग्रामपंचायत मारुती मंदिर येथे मतदाराचे सेल्फी घेण्यात आले. यासाठी मुख्याध्यापक श्री महेश गायकवाड तसेच शाळेतील शिक्षक श्रीमती वंदना जाधव, श्रीमती रामदास सदगीर, श्री सुनील आमरे, श्रीमती सोनाली सोनवणे, श्रीमती माधुरी सानप, श्री शिवाजी वाघमारे, श्री समीर आरोटे, श्री संतोष सदगीर सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी सिन्नर. शिक्षकांना कोणताही आदेश देताना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार. माननीय संजय बबनराव पगार. मालेगावात शिक्षक परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग मालेगाव पंचायत समिती सभागृहात राज्य कार्यवाहक सरचिटणीस माननीय संजय बबनराव पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये प्रास्ताविक दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री रावसाहेब जाधव यांनी प्रास्ताविक तर मनोगत जिल्हा अध्यक्ष श्री वासुदेव बोरसे, जिल्हा नेते श्री रमेश गोहिले, श्री सुनील ठाकरे, संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हा नेते रमेश गोहिले, कोषाध्यक्ष श्री सुनील अहिरे, कार्याध्यक्ष श्री शांताराम कापसे, तालुका अध्यक्ष श्री रावसाहेब जाधव दिंडोरी, श्री वैभव उपासने, तालुका अध्यक्ष इगतपुरी डॉक्टर प्रवीण पाटील नांदगाव, तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मान्य रा का पवार, मान्य मिलिंद धिवरे, सहकार्यवाहक श्री पुंडलिक शिंगाडे उपस्थित होते. याप्रसंगी नारीशक्ती बहुमान शारदा कोर, प्रीती हिरे, आशा गायकवाड, विश्वल अहिरे, दीपाली भामरे, दीप्ती पगार, स्वाती सूर्यवंशी यांना बहुमान देण्यात आले. राज्य कार्यवाहक मान्य संजय बबनराव पगार यांनी शिक्षक परिषदेने आजपर्यंत शिक्षक बदल्या, सेवा अधिनियम, कार्याबाहेर कार्य कालावधी, बोर्ड लावणे तसेच निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो. यापुढे शिक्षक परिषद चौपट अध्याय, वेतन श्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वेतन श्रेणी, महिलांचे प्रश्न, फंड काढणे, सुटसुटीत पद्धत कार्यान्वित करणे, शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील. मालेगाव तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारिणी पुनर्गठन करण्यात आले. तालुका नेते श्रीमान सुरेंद्र शेवाळे, श्री पी.डी. पवार, तालुका अध्यक्ष श्री संदीप पाटील, सरचिटणीस कार्यवाहक श्री शरद ठाकूर, कार्याध्यक्ष श्री निंबा भामरे, कोषाध्यक्ष श्री प्रकाश माळे, उपाध्यक्ष श्री सुनील ठाकरे, श्री महेंद्र ठोके, जुनी पेन्शन प्रतिनिधी श्री केश बोरसे, श्री जितेंद्र शेळके, सल्लागार श्री संजय करंकाळ, मार्गदर्शक श्री किशोर हिरे, पदवीधर प्रतिनिधी श्री दिलीप शिरसाट, श्री प्रशांत भांडारकर, सेवानिवृत्त प्रतिनिधी श्री रामदेव बच्चाव, महिला आघाडी प्रमुख श्रीमती सुनीता देसले, श्रीमती दीपा भामरे निवड झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष श्री संदीप पाटील यांनी केले तर आभार श्री सुरेंद्र शेवाळे यांनी मानले. माननीय संजय बबनराव पगार यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वामुळे शिक्षकांना न्याय मिळत आहे. मालेगाव येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी हे शिक्षक परिषदेसोबत आहे, यापुढेही राहणार. शिक्षक बांधवांनो, सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षक नेत्याला साथ देऊयात, अशी प्रतिक्रिया श्रीमान सुरेंद्र शेवाळे व पी.डी. पवार तालुका नेते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मालेगाव यांनी मांडली.
कुठपर्यंत ती संघटना बरोबर. अगदी विरोध लावून घेण्याची काही गरज आहे का आपल्याला? काय याचाच संघाचाच मी समितीचाच याच्याऐवजी मी ज्याचा काम करीन मी त्याचा असं जर तुम्ही म्हणू लागले तर हे सगळे काम असतात. कारण आता सध्या खरंच त्याची पोझिशन आहे. आता सगळ्यात मोठं दुःख सध्या जर त्यांना कोणतं झालं असेल मित्रांनो तर ती हे जी दुकानं होती आमची हे बिना काम केल्याची बरोबर चालत होती. हा कुठून आला? याची संघटना कुठून आहे? लोक आम्हाला विचारायला लागले तर कामं काय करत नाही, हे कशी काम करतात, तुम्हाला कसं काम करते? तिथे एवढं मोठं दुःख त्यांना झालं तर जी सिस्टीम होती आमची ती सगळी पड्यात झाली. खरं दुःख नाही. माझं असं म्हणणं आहे की या गोष्टीचा आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे. कारण शिक्षक परिषद स्वतः काम करतेच, परंतु शिक्षक परिषदेला यांना सुद्धा काम करायला प्रवृत्त करायचं. कुठं का म्हणा धावायची वेळ येते आता, काही केल्याशिवाय आता पर्याय नाही. मित्रांनो, येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी. वलखेड येथे मावंदे चारधाम यात्रा पायी नर्मदा परिक्रमा निमित्त हरिकीर्तन. वलखेड तालुका दिंडोरी येथे दत्तात्रय बोंबले यांनी चारधाम यात्रा गंगापूजन व पायी नर्मदा परिक्रमा केल्याने येथे हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले यांच्या जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. येथील दत्तात्रय शिवराम बोंबले व भीमाताई दत्तात्रय बोंबले यांनी चारधाम यात्रा केली. गंगापूजन मावंद करण्यात येऊन त्यांनी पायी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली. त्यामुळे कन्यापूजन करण्यात आले. या प्रसंगी वलखेड फाटा येथील दत्तकृपा लॉन्स येथे हरिकीर्तनाचा जाहीर कार्यक्रम झाला. यावेळी महाराजांनी प्रत्येकाने तीर्थयात्रेला गेले पाहिजे पण तीर्थयात्रा पूर्ण करणे फार अवघड आहे. अगोदर घराचा उंबरठा ओलांडावा लागतो, पण तो एकदा घराचा उंबरठा ओलांडला म्हणजे घर सोडावे लागते, तेव्हा तीर्थयात्रा पूर्ण होते. पूर्ण झाली नाही केव्हा होणार, तेव्हा तीर्थयात्रा केली पाहिजे असे हरिभक्त पारायण विशाल महाराजांनी सांगितले. हरिकीर्तन अतिशय सुंदर होऊन यावेळी यांचा सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर कार्यक्रम समाप्त झाला. या प्रसंगी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे उपस्थित होते व बहुसंख्येने यावेळी भाविक नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. कोकणी, कधी कोल्हापूर, कधी मुंबई, कधी विदर्भ. आता या वर्षी रामेश्वरला आम्ही रामकथेचा उत्सव केला. 500 लोक बोलले. एकदम आनंद. जायचं आपलं मस्त सेवा करायची, उपासना करायची. हे तीर्थक्षेत्र या जन्मात पाहिले नाही तर कधी होते. प्रत्येकाला अपेक्षा असते आमचं जीवन पूर्णतेला गेलं पाहिजे, पण अपेक्षा काही पूर्ण होत नाही. प्रत्येकाला वाटतं मी पूर्णतेला गेलं पाहिजे, मी कळसाला गेलं पाहिजे, पण तीर्थयात्रा पूर्ण करणं कठीण किती सांगू. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती. नावीदादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकी चारधाम यात्रा करणं कठीण आहे. का? अगोदर सगळ्यात मोठी जीवनातली यात्रेकरता अडचण काय असेल तो उंबरठा आहे. तो उंबरठात कोणाला ओलांडा वाटत नाही. सगळ्यात मोठी अडचण येते. एकदा तो ओलांडला की तीर्थयात्रा फार सुखायची, पण उंबरठा ओलांडू देत नाही. अहो कीर्तनाला ओलांडू देत नाही. बायकोमध्ये जाऊ नका कीर्तनाला, आम्ही तो नाही मी जाणार. जाऊ नका मी सांगते, आम्ही तुम्ही जाणार. ती बाई म्हणते नका न जाऊ. आम्ही जाऊ दे मग. न लागलं की घरी राहतो माणूस. काय तीर्थयात्रेला लोकांना असं वाटतं माझ्या वाचून काय होईल काय होईल काय होईल. अरे काय होतं तुझ्या वाचून? एखादा लग्न होईपर्यंत हरिपाठ केला आणि लग्न झाल्यावर हरिपाठ सोडलं. त्याचे गुरुजी म्हणत काय बोल लग्नाच्या अगोदर तू म्हणे आता महाराज आता लग्न झालं मला जीवनाचं सार कळलं. काय सार आहे जीवनात? तू म्हणतो महाराज काय बायको जीवला होती. अरे राम राम राम. ती मला घरात येतं बरोबर मला म्हणते मैं तुम्हारे बिना जी नाही सकती. मनुष्याच्या जीवनाचा इतिहास लिहिते तशी नाही. सकाळ झाली तिला म्हटलं आता नाश्ता बिस्ता झाला, लोक घरी रडायला गेली. पिया चले परदेश थोडा बोलूजी. तो म्हणे रात्री जेवण केलं. रडणाऱ्यांच्या बाबतीत महिला
घर आले घर आले घर आले कृपाळू निळा केला किंवा केला निळा पावन घरा आले कृपाळू मुक्ताबाई नमो सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिन्नपारन्ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवत् सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगुणं ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः व्होल्टेज कमी का
माझ्या तो माझ्या प्रेमाला रावारे सावध होती भजनी लागा देव करा कैवारे धन्यवाद सगळ्यांना आयोजकांना मनापासून प्रणाम धन्यवाद त्यांनी आनंदही घेतला तुम्ही घ्या विनोद हजारे मी दुबईला जाऊन पिंगळा म्हणून आलो तिथं सुद्धा पिंगळ्याचं आयोजन झालं तुमच्या मुलाबाळापर्यंत हे न्या त्यांना परमार्थिक क्षेत्रात एस मराठीसाठी नारायण राजगुरू वलखेड. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त आज चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार माननीय राहुल गांधी यांचे चांदवड नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, चांदवड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री संजय जाधव व चांदवड काँग्रेस शहर प्रमुख आबा कोतवाल यांच्या वतीने माननीय खासदार राहुल गांधी यांना फेटा व पुष्पहार घालून भगवान पांडुरंगाची मूर्ती भेट देण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण जनता त्रस्त झाली असून याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मणिपूर ते महाराष्ट्र व जम्मू काश्मीर ते केरळ पदयात्रा काढत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सध्या स्थितीला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. त्यातच महिलांवर वाढते अत्याचार, नोटबंदी, जीएसटी, बँका, विमा कंपन्या आणि अनेक सरकारी उद्योगाचे खाजगीकरण तसेच पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव, मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्जमाफी, मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, निर्यात बंदी धोरण अशा अनेक गोष्टींच्या विरोधात सामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतल्या. चांदवड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी इंडिया आघाडी घटक पक्षाचे श्री शरदचंद्रजी पवार, खासदार संजय राऊत, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील, यशोमती ठाकूर,
जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, योगेंद्र यादव, राजू वाघमरे, तुषार शेवाळे, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, चांदवड तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव, चांदवड शहर प्रमुख नंदू आबा कोतवाल, युवा नेते राहुल कोतवाल तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दगडू जाधव हे राहुल गांधीजींचं स्वागत करतील. या फेट्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संजय दगडू जाधव हे बाजार समितीतर्फे सभापती जे आहेत ते राहुलजी गांधी यांचं स्वागत करतील. ये जल्दी निकालना, जल्दी निकालना. आजच्या संवाद भारत जोडो न्यायात्रेच्या निमित्ताने आमचे नेते राहुलजी गांधी यांनी चांदवडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. संवाद साधण्याचं कारण देखील असंच, 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला, मनमोहन सिंगांचं सरकार असताना 350-400 रुपये याला कुठली खताची गोणी मिळायची, 150 रुपयाला सुपर फॉस्फेटची गोणी मिळायची. आज सुपर फॉस्फेटची गोणी झाली 650 रुपयाला. आणि कुठलंही खत घ्यायला, की 20-20-0 असू द्या, 15-15-15 असू द्या, 20-20-20 असू द्या, 10-26-26 असू द्या, 12-32-16 असू द्या, या सगळ्या खतांच्या गोण्या 350-400 रुपयावरून 1400-1500 रुपये. 2014 कांदे 2,500-3,000 हजार रुपये विकत होते आणि आज एवढा खर्च वाढून देखील कांद्याचे बाजार हे 1400-1500 रुपयावर, मध्ये तर फार 800 रुपयावर आले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं ही सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती. म्हणून मी माझ्या भाषणामध्ये मला बोललो की आम्हाला कांदा पिकवायला 1 क्विंटल 2,000 रुपये खर्च येतो आणि जो आम्ही कांदा विकतो तो 1400-1500 विकलं तर आम्हाला 500 रुपये घरातून टाकावं लागतात. याचा अर्थ असा होतो की आम्ही केंद्र सरकारला शेतकरी रिव्हर्स सबसिडी देतो. मग आम्ही रिव्हर्स सबसिडी देतोय, आम्ही GST भरतोय, आमचा पैसा आहे. आजच मग राहुल गांधींनी सांगितलं 25 परिवाराचे तुम्ही 16 लाख कोटी रुपये म्हणजे माफ करतात. आणि त्यांनी सांगितलं की 2008 मनमोहन सिंगांचं सरकार असताना, शरद पवार कृषी मंत्री असताना 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं. सगळ्या बहुतांश जे थकबाकीदार सभासद होते त्यांचे कर्ज माफ झाले होते. मग हे 16 लाख कोटी जर खर्च केले असते
तर दरवर्षी 70,000 जर म्हटले तर कमीत कमी या शेतकऱ्यांचं 20 वेळा कर्ज माफ झालं असतं, 20 वेळा कर्ज. परंतु त्यांचे नेते आणि देशाचा गृहमंत्री म्हणतो तो मोदीने तो इलेक्शन का जुमला किया था, म्हणजे शेतकऱ्यांना फसवलं होतं. मग यांची ही गॅरंटी का? निवडणुकीत शब्द द्यायचा आणि निवडणूक संपल्यानंतर म्हणायचं हो तो जुमला था. म्हणून माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, या खोटारड्या भामट्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपण मत द्यायला नको, अशी माझी आणि तुमची कदाचित सगळ्यांची मानसिकता असेल. खरं खोटं अशी ही परिस्थिती आहे. तर बोलण्यासारखं सांगण्यासारखं फार आहे. ही जी गॅरंटी म्हणताय ना, यांनी तुम्हाला 15 लाखाची गॅरंटी दिली होती, झाली का? नाही. यांनी तुम्हाला 2-2 कोटी नोकऱ्या दरवर्षी त्यांची गॅरंटी दिली होती, झाली का? अरे हे दिलेले शब्द पूर्ण करू शकत नाही ते. आता पुढच्या निवडणुकीत येण्यासाठी आज काही बोलतील, खोटं बोलतील. नोटबंदी केली, शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा गेला. मागच्या वर्षीपर्यंत जो शेतकरी हातामध्ये 1,000-2,000 रुपये घेऊन फिरायचा, आज त्याच्या घरात 100 रुपयाला महाग आहे. 100 रुपये त्याच्या खिशात नाही आहे. जर कुठे लग्नाला जायचं तर कसं जायचं? दुसरं मोटरसायकल जातात, त्याच्या मोटरसायकल बसून जातोय शेतकरी. आज एवढी भयावह परिस्थिती शेतकऱ्याची, तरुणांची आहे. देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 47% गेलेलं आहे. पण तुम्ही कसली गॅरंटी देता? फसवी गॅरंटीला फसू नका हीच विनंती करतो. आणि शेतकऱ्यांना सांगतो, यांनी आपल्याला कांद्यात रडवलं, यांनी आपल्याला द्राक्षात रडवलं, यांनी आपल्याला सोयाबीनमध्ये रडवलं, यांनी आपल्याला ऊसामध्ये रडवलं. एक काही पीक असं नाही की ज्या पिकाला 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी समान नाही बा मला 2 पैसे झाले याच्यात असं म्हटलं. एक 15 दिवस जर भाव वाढले ना, आयात 15 दिवस भाव वाढले ना, दुसऱ्या देशातून सोयाबीन आयात, टोमॅटो आयात, कांदा आयात. अरे चालवलं काय तुम्ही? मग या भारतामध्ये जगणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्हाला जगायची गॅरंटी. आदरणीय राहुलजी गांधी यांचं स्वागत करायचं आहे. ज्यांचे विचार ऐकायला आपण इथे थांबलेलो आहोत. आदरणीय राहुलजी गांधी. राम राम मंडळी. आप सबका यहाँ बहुत बहुत स्वागत, नमस्कार. यहाँ पे सबसे बड़ा मुद्दा प्याज के दाम का हैगा. नेशनल मीडिया में आपने इसके बारे में कोई डिस्कशन देखी? नहीं दिख सकता. सबसे बड़े मुद्दे किसान के मुद्दे, बेरोजगारी, महंगाई, अग्निवीर. मैं 4000 किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर चला और 6000 किलोमीटर मणिपुर से महाराष्ट्र तक, और लाखों लोगों से मिला हूं और हजारों से मैंने बात की. देश में 2-3 मुद्दे हैं. सबसे बड़ा बेरोजगारी, दूसरा महंगाई, तीसरा भागीदारी. हिंदुस्तान का धन किसको मिलता है, कौन से वर्ग को मिलता है, किसानों की समस्या, ये मुद्दे हैं. मगर अगर आप टीवी देखें, मीडिया में देखें, इन मुद्दों के बारे में आपको कोई डिस्कशन नहीं दिखेगा. टीवी पे कभी नहीं दिख सकता. बॉलीवुड की बात होगी, मोदी जी को 24 घंटा दिखाएंगे, कभी वो समुद्र के नीचे चले जाएंगे, टीवी कैमरा उनके साथ नीचे समुद्र के नीचे जाएगा, उनको दिखाएगा समुद्र के नीचे पूजा हो रही है.
फिर उसके बाद झट से वो सी प्लेन में उड़ेंगे, हवाई जहाज में जाएंगे, वहां भी मीडिया उनके पीछे जाएगा। फिर चाइना के बॉर्डर पे चले जाएंगे, वहां मीडिया जाएगा। फिर पाकिस्तान की बात होगी, कोविड आएगा तो फिर थाली बजवाएंगे, सबको एक साथ बचाएंगे। कोविड फैलता जा रहा है। प्रधानमंत्री हिंदुस्तान की जनता से कह रहे हैं मिलकर थाली बजाओ, और मीडिया उसको 24 घंटे चला रहा है। तो मीडिया का काम देश के जो युवा हैं, देश की जो जनता है, उसका ध्यान इधर उधर करने का है। किसके लिए करते हैं? हिंदुस्तान के 20-25 सबसे बड़े अरबपतियों के लिए। 10 साल में नरेंद्र मोदी जी की सरकार ने आपका कितना कर्जा माफ किया है? 1 रुपया माफ किया आपका? 3 कानून लाए। आज किसान दिल्ली में रामलीला मैदान में खड़े हैं, महीने दिल्ली के बॉर्डर पे खड़े थे। आपका 1 रुपया कर्जा माफ नहीं किया, और हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों का 16 लाख करोड़ रुपया माफ किया। नहीं, मगर आप जानते हो 16 लाख करोड़ रुपए कितना होता है? ऐसा बड़ा नंबर है। आम आदमी को, किसान को, मजदूर को, हमें ये नंबर समझ ही नहीं आता। अरबपति को आपने बताया कि देखिए 16 लाख करोड़ रुपए है, उनको एकदम समझ आ जाती है। मनरेगा में 65,000 करोड़ रुपए लगता है साल का, उससे करोड़ों लोगों को रोजगार मिलता है। आपका हमने तकरीबन 70,000 करोड़ रुपया जब यूपीए की सरकार थी कर्जा माफ किया था, आपको याद होगा। साहब, हमें राहुल जी से कुछ सवाल करना है। आपको उन्होंने सवाल किया तो चलेगा? राम राम मंडळी, मी एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे। तर हे 10 वर्षापासून जे मोदी सरकार आलं, या मोदी सरकारनं शेतकरी बंधू, आपण राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जातोय। राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत। संपूर्ण देशामध्ये भारत जोडो न्याय यात्रा घेऊन
म्हणून ते महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर काश्मीरमध्ये चाललो भारत जोडूया, आणि खरंच मला असं वाटतं की हा नेता देश जोडण्यासाठी, माणसांची मनं जोडण्यासाठी या देशामध्ये चालतो. मला आठवत आहे इंदिरा गांधी होत्या आपल्या, आणि इंदिरा गांधी जेव्हा देशामध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळे देत होतो, इंदिरा गांधी आई है, नई रोशनी लाई है. आज तीच नवी रोशनी घेऊन, नवा प्रकाश घेऊन या देशात आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करू. राहुल गांधी जय हो. माझं आव्हान आहे, राहुल गांधी हजारो किलोमीटर या देशामध्ये चालतायत, लोकांना भेटतायत, लोकांशी चर्चा करतात, आणि राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत, स्वतःच्या मन की बात फार कमी बोलतायत. काही लोक फक्त आपल्याच मन की बात सांगतायत, माझंच ऐका, दुसरं कोणाचं ऐकायचं नाही. राहुल गांधीचं मी पाहतो ते शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत आणि त्या संदर्भात आपल्या भूमिका व्यक्त करतात. राहुलजी महाराष्ट्रात आलेले आहेत. राहुल गांधी आता 2 दिवसात मुंबईला पोहोचतील, महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील. तिथे त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल. पण या देशामध्ये मोदींसाठी, अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात, तसे या भारत जोडो यात्रेमध्ये, भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी, सभेसाठी भाड्याने लोक आणले नाही. लोक स्वतःहून येत आहेत, लोक स्वतःहून चालत आहेत, लोक स्वतःहून आपला विचार मांडतात, आणि हीच आपल्या देशामध्ये परिवर्तनाची नांदी. आपण चांदवडला आहोत. चांदवड ही कांदा नगरी आहे, कांदा नगरी. पण या कांद्याने शेतकऱ्याला आज पूर्ण रडवले. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये गद्दार आमदार आणि खासदाराला भाव मिळतो 50-50 कोटी रुपये. बरोबर ना? आमदार खासदाराला, गद्दाराला 50-50 कोटी रुपये भाव दिला जातो, पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. आणि देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरु समजतात, जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, आणि या देशातला शेतकरी मात्र ही अत्यंत गंभीर गोष्ट. बेरोजगारीच्या गोष्टी करतात हटवण्याच्या. 2 कोटी लोकांना रोजगार ही मोदीची गॅरंटी. पण कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याशी संबंधित 25 लाख लोक आमच्या सगळ्यांचं नेतृत्व आदरणीय महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजींना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. जय जवान, जय जवान. शेतकऱ्याचा आवाज कमी आहे म्हणून मोदी अन्याय करतो आपल्यावर, म्हणून जोरात आवाज वाढला पाहिजे. जय जवान. सर्वप्रथम कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, डाळी उत्पादक असा
हा सगळा शेतकरी वर्ग या ठिकाणी राहुल गांधींचं स्वागत करायसाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीला मी धन्यवाद करतो. एक ही सामाजिक लढाई, राहुल गांधींची जी संघर्ष यात्रा आहे, ही यात्राच एक सामाजिक लढाई आहे. लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य, आम्ही सर्व भारतीय या व्यवस्थेला जिवंत ठेवण्यासाठी किंवा आम्हाला सगळ्यांना न्याय देण्यासाठी मणिपूर ते मुंबई अशी ही संघर्ष यात्रा राहुल गांधीजींची आपल्या चांदवड इथं आली आणि या चांदवड इथे शेतकरी मेळावा व्हावा ही अपेक्षा त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. मला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांशी बोलायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी एक संघर्ष योद्धा आपल्या चांदवड या ठिकाणी इथे आले. त्या राहुल गांधींचं आपण टाळ्या वाजवून जोरात स्वागत करावं अशी माझी. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते, शेतकरी नेते आदरणीय शरद पवारजी, आदरणीय आमचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरातजी, आपली शिवसेनेचे मुलुक संजय राऊतजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे जयंत पाटीलजी, आमच्या माजी मंत्री आणि AICC आमच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य यशोमती ठाकूर, माजी मंत्री विश्वजितजी कदम, उपस्थित आमचे ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या भागाचे लोकप्रिय माजी आमदार शिरीष कोतवालजी, आदरणीय मंचावर बसलेली सगळी नेते मंडळी. वेळ अपुरा असल्यामुळे मी सगळ्यांचं नाव न घेता उपस्थित झालेल्या माझ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.